पूर्ण करणं. आपली टीव्ही चालू करायचं झाला तर आपण आधी स्विच ऑन करतो, टीव्हीचा खटका चालू करतो, त्यानंतर हळूहळू टीव्ही चालू होते, त्यानंतर आपल्याला स्क्रीन दिसते. त्यानंतर आपल्याला जो भाग चालू करायचा आहे ते ॲप आपण सुरू करतो. त्या ॲपमधला जो आपल्याला धडा चालू करायचा आहे त्या धड्यावर टच केल्यानंतर काय होतं, पुन्हा त्यातला पाठ दिसायला लागतो. ते आपण म्हणजे स्टेप बाय स्टेप आपल्याला कृती करायची अल्गोरिदमची. आता आपण रोजची आपली दिनचर्या आहे, तुमची रोजची दिनचर्या आहे, त्यामध्ये आपण सकाळी उठतो, शौचाला जाऊन येतो, त्यानंतर दात वगैरे घासतो, आंघोळ वगैरे करतो, चहा नाश्ता घेतो, आपलं दप्तर वगैरे आवरून मग आपण शाळेत येतो. दिवसभर आपण काही ना काहीतरी करत असतो. ठीक आहे. आता सकाळी तुम्ही जेवलेला आहात तर जेवण्याची प्रक्रिया इथं लिहायचे. कोण लिहितंय? श्रेयस. चल जेवण्याची प्रक्रिया लिहित आहे. तुम्ही सांगा जेवण्याची प्रक्रिया. सुरुवातीला आपण काय करतो? सुरुवातीला आपण काय करतो? हात धुवून घेतो. हात धुतल्यानंतर काय करतो? ताट घेतो. ताट तसंच घेतो का? ताट धुवून घेतो. त्यानंतर काय करतो? ताट काय करतो आपण? हात धुतल्यानंतर ताट धुवून घेतो. त्यानंतर जेवणाच्या हॉलमध्ये जातो. आता जेवण हॉलमध्ये गेल्यानंतर खाली बसतो की वर बसायची सोय आहे? जेवणाच्या हॉलमध्ये जातो. त्यानंतर टेबलवर बसतो. मग जेवण तुम्हाला ते वाढायला येतात की तुम्ही स्वतः घेता? हात धुतल्यानंतर ताट धुतो. त्यानंतर जेवणाच्या खोलीमध्ये जातो. टेबलवर बसतो. टेबलवर बसल्यानंतर आता तुम्ही जेवण काय काय घेता? भात, वरण, भाजी, पोळी, वरण आणि भात. मग जेवण केल्यानंतर पुढे काय करता तुम्ही? जेवण घेतल्यानंतर काय करता? प्रार्थना म्हणता. प्रार्थना म्हणून झाल्यानंतर काय करतो आपण? जेवण करतो. भात घेतो. आता ताटामध्ये आपण वरण, भात, पोळी, भाजी घेतलेली आहे. आपलं जेवण चालू आहे. जेवल्यानंतर घेतलेला आहे. प्रार्थना पण म्हणलेली आहे. प्रार्थना म्हटल्यानंतर आपण जेवण करतो. जेवण केल्यानंतर मग काय करतो आपण? ताट धुवायला जातो. ताट धुवायला जातो का? पाणी पितो आपण. काय करतो? पाणी पितो. पाणी प्यायल्यानंतर काय करतो? ताट धुतो. आणि ताट धुतल्यानंतर काय करतो? ताट ठेवायला जातो. हात धुतो.
प्रार्थना झाल्यानंतर जेवणाला सुरुवात करतो, जेवण करतो. जेवण करतो. जेवण झाल्यावर पाणी पितो. जेवण झाल्यावर हात धुतो, पाणी पितो. अशा प्रकारे आपली जेवण्याची प्रक्रिया. काय करतो? आधी हात धुतो. हात धुतल्यानंतर ताट घेतो, ताट धुवून घेतो. ताट धुवून घेतल्यानंतर स्वयंपाकगृह किंवा जेवणगृह, ज्या ठिकाणी तुम्हाला जेवण मिळतं त्या ठिकाणी आपण जातो, जेवण घेतो. काय काय जेवण घेतो? भाजी पोळी वरण भात हे घेतो. टेबलवर जाऊन बसतो. त्यानंतर प्रार्थना म्हणतो. प्रार्थना म्हटल्यानंतर जेवण करतो आपण. जेवण झाल्यानंतर हात धुतो, त्यानंतर पाणी पितो आणि ताट धुवून व्यवस्थित जागेवर ठेवतो. अशा प्रकारे या पद्धतीने आपण आपली जेवण्याची प्रक्रिया पूर्ण करतो. यालाच अल्गोरिदम म्हणतात. म्हणजेच स्टेप बाय स्टेप आपण एक एक कृती करत असतो. अशा प्रकारे दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या कृती करत असतो.